नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून साई द्वारका ट्रस्ट आणि सावली दिव्यांग संघटनेच्या वतीनं व्हॅलेंटाईन डे निमित्त बंधन या ठिकाणी एक सायंकाळ दिव्यांगांसोबत हा एक अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये अहमदनगर शहरातील विविध शाळांमधील 200 पेक्षा जास्त दिव्यांग मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात सिने अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी देखील दिव्यांग मुलांसोबत खेळण्याचा तसेच नाचण्याचा आनंद घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण आपलं प्रेम सर्वत्र व्यक्त करत असतो, परंतु अशा मुलांमध्ये आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि तेच प्रेम ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी आज या मुलांबरोबर व्यक्त करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल त्यांचा आभारी असून त्यांनी घेतलेला हा कार्यक्रम हा आदर्शवत ठरेल असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. हे अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही दरवर्षी करतात 14 फेब्रुवारीच्या दिनी, तर काय नक्की संकल्पना? खरं म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून आपण साजरा करतो, प्रेमाचा दिवस. आणि खरं म्हणजे आपल्यातच असणारे आपले दिव्यांग बांधव यांच्यामध्ये सुद्धा आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. आणि या भावनेतून खरं म्हणजे हा साई द्वारका ट्रस्टच्या वतीने हा एक सायंकाळ दिव्यांगांसोबत हा एक आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतो. आणि आज तो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता की एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये खरं म्हणजे हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते भरत जाधव हे देखील आले होते, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.